नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपल्या शेतामध्ये SRTची शेतीमधली पीक पाहणी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा अंतर्गत समन्वयक जे आहेत ते आज आपल्या शेतामध्ये SRT शेतीची पाहणी करायला आले. तर अगोदर आपण त्यांचा परिचय घेऊ. सर, तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी सतीश मुसळे. मी समूह सहाय्यक म्हणून इथं काम करतो बाबुलताऱ्यामध्ये. आणि हे प्रगतशील शेतकरी आहेत आपले. त्यांचं आपण आता या शेतीविषयी माहिती घेणार आहेत की बाबा SRT बद्दल त्यांनी काय काय नवीन प्रयोग केले, त्यांना त्याच्याबद्दल काय उत्पन्न कसं वाढलं आणि त्यांना त्याच्यात काय अनुभव आला आणि काय फायदा होतो त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहेत, माहिती घेणार आहे. नेमकं आता जे रेग्युलर तुम्ही रासायनिक पद्धतीने शेती करीत होतात तर त्याच्यात आणि याच्यात समजा त्या पद्धतीत आता काय बदल आहे की बाबा तुमची आता मेहनत जास्त वाढली का कमी झाली नेमकं त्याच्याबद्दल? तर त्याचं असं झालं, तुमचा सुरुवातीला शब्द आला रासायनिक पद्धतीनं. याचं पहिल्यांदा मी हे करतो, इथं स्पष्ट करतो की ही सेंद्रिय शेती नाही. दुसरी गोष्ट, ही बिगर रासायनाची सुद्धा शेती नाही. या शेतीचं नाव आहे SRT पद्धतीने शेती. आता SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. पहिलं ते भात शेतामध्ये आपले आदरणीय भरसावळे दादांना विकसित केली होती रायगड नेरळला, रायगड जिल्ह्यातल्या. मग तिथून पुढं संभाजीनगर सारख्या जिल्ह्यात, नंतर जालन्यात, आता अख्खा महाराष्ट्र, देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा SRT पद्धतीने काम करणारे शेतकरी तयार झाले. प्रथमतः जर आपण याचा विचार करायला गेलो तर ही जी ढोर मेहनत आपण पारंपरिक पद्धतीमध्ये करतो, पारंपरिक पेक्षा थोडी ही वेगळी शेती. बरोबर. ह्याच्यामध्ये आंतरमशागत करायची नाही, ह्याच्यामध्ये जमिनीची कुठली हलव करायची नाही, परत जमिनीची नांगरट करायची. त्याच्यामुळं काय होतं की ही खोड आणि मूळ आपण जमिनीला ठेवल्यामुळं इथं उपयुक्त जीवाणूची संख्या वाढते, उपयुक्त बुरशांची सुद्धा संख्या वाढते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी असते की हे करीत असताना 2-3 वर्षाचा आपला कालावधी त्याच्यात गेला, मग आपल्या जमिनीतले जे अन्नद्रव्य येतं त्या अन्नद्रव्याची जी टक्केवारी आहे, मात्रा आहे, ती आपोआपच जमिनीमध्ये वाढल्या जाते. म्हणून आपली जमिनी रसायनाची मागणी कमी करते, पण पूर्णपणे रसायन बंद हे आपल्याला करायचं नाही. आता शिफारसी इतका डोस आपण कापसासारख्या पिकाचं जर उदाहरण घेतलं तर सघन लागवडीमध्ये बागायती क्षेत्रामध्ये आपल्याला 175 अनुक्रमे NPKचा डोस हा कापसाला द्यावा लागतो. आणि मग जर आपण 2-3 वर्षापासून SRT करत आलो, तिथं खोडाने मूळ जागेला ठेवत राहिलो, तर मग आपली ती मागणी रसायनाची कमी होती. तर आपण हळूहळू कमी करीत 25% पर्यंत आपण रसायन कमी करू शकतो. आणि 25% रसायन हे आपल्याला चालू ठेवावं लागतं, कारण आपण जर पूर्णपणे रसायन मुक्त करायला गेलो तर आपल्याला उत्पादनच येणार नाही. हे अशी ह्या शेतीची पद्धती असते. आणि याच्यात सर्रास आम्ही तणनाशकाचा वापर करतो. तणनाशकाबद्दल अनेक प्रकारची भीती, अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात आलेले आहेत. आता ते किती टक्के खरे आहेत, किती खोटे आहेत, ह्या खोलात आपल्याला जायचं नाही. पण तणनाशकाचा वापर करीत असताना तणनाशकाच्या बाबतीमध्ये जेवढे काही आम्ही वाचन करतो किंवा ऐकलंय, तर ते ग्लायफोसेट जे तणनाशक हे ते मातीवर पडलं की निष्क्रिय होतं. म्हणून आपण पिकावर तर त्याचा अंश उडू देत नाहीत. आपण फक्त त्याला ती हुड लावून, टोपी लावून त्याचा वापर केवळ आणि केवळ आपण तण मारण्यासाठी करतो. आणि SRT पद्धत असल्यामुळं आपलं पीक बेडवर असतं, मधला नालीचा पट्टा रिकामा असतो. आणि त्या रिकाम्या असलेल्या नालीच्या पट्ट्यातल्या तणावरच फक्त त्याची आपण फवारणी करतो, पिकावर न उडू देता. म्हणून उत्पादनामध्ये घट येत नाही. त्याचं कारण आपले जे मागचे पिकाचे मुळं राहतात त्यानं स्थिर सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीला मिळतो. आणि तणनाशकानं मारलेले जे तण असतात त्या तणामुळं संपून जाणारा सेंद्रिय कर्ब मिळतो. म्हणजे दोन्ही प्रकारचं अन्न हे आपल्या पिकाला त्याच्या मुळापाशी निर्माण होतं. म्हणून SRT पद्धतीमध्ये हे ढोर मेहनतीचे जे कामं आपण करीत आलो आतापर्यंत, नांगरट, रोटर, मोगडणी, पाळी, पेरणी, ह्याच्यापासून आपण वाचतो. आणि तोच आपला जो खर्च वाचतो, आता तोच आपल्याला आपल्या मुनाफ्यामध्ये गृहीत धरावा लागणार. म्हणजे तुमचा जे रेग्युलर खर्च तुम्ही करीत होता इथून मागे, त्याच्यात उत्पन्नात वाढ होणारच ना तुमच्या, कारण ते खर्चच होणार नाही. त्याच्यात उत्पन्नात वाढ होणार ऑटोमॅटिक ते खर्च. आता हे साधारण आता आपलं हे गव्हाचं आणि तिळाचं 2 एकरचं क्षेत्र आहे. आता मला जर याची नांगरट करायची म्हणलं तर 2200 रुपये एकर आमची इथं नांगरट झाली. म्हणजे पहिला 4400 रुपये खर्च हेव, नंतर रोटरचा 1500 रुपये एकर म्हणलं तर 3000 रुपये त्यो,
बरोबर. म्हणजे 4 आणि 3 7 ते 8,000 रुपये. नंतर पुन्हा याच्यात एखाद्या पिकाची पेरणी करायची असली तर 1,000-1,500 रुपये एकरचा खर्च तो म्हणजे 2,000. पुन्हा बेड पाडायला तुम्हाला ते हे करावं लागेल पुन्हा नाही आता ह्या बेडला नाही काहीच नंतर करण्याची गरज करणं नाही. लागलं असतं ज्यावेळेस हां. तुम्ही नांगरणी करणार. ही अशा पद्धतीची शेती ही प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे. तर आम्ही आता आमच्या गावामध्ये SRT क्षेत्र वाढवण्याच्या पद्धतीनं आम्ही जे काही 2-4 शेतकरी आहे, मी आहे, आमचा पुतण्या राजभाऊ आहे, आमचा नातू युवराज पाटील आहे, परत आणखीन आमचे असे बरेच 10 गावातले जणांचा शेतकरी. गट झाला वाटतं तुमच्या गावात. 10-15 जणांचा आमचा व्यवस्थितरित्या काम करणारा गट ह्या गावामध्ये आहे आणि आम्ही उत्कृष्ट पद्धतीने SRT शेती करतोय, कमी कष्टाची, कमी खर्चाची आणि व्यवस्थित उत्पादनाची, विक्रमी नाही. बरोबर. आणि आपल्याला फक्त विक्रमी उत्पादन निघलं पाहिजे म्हणून वारेमाप रासायन खताचा वापर बी आपण करीत आलो, वारेमाप कष्टाचा वापर करीत आलो. त्याच्यामुळं जरी उत्पादन थोडंफार वाढलेलं आपल्याला दिसलं तरी सुद्धा खर्चाचा रकाना हा मोठा भरलेला दिसतो. बरोबर. आता राजभाऊनं गेल्या वर्षी 5 एकर कापसासाठी फक्त 5च बॅग रासायनिक खताचा वापर करून त्याला 5 एकरमध्ये 40 क्विंटल कपाशी दिली. ह्या युवराजनं 4 एकरमध्ये कपाशीच्या लागवड केली होती SRT क्षेत्रावर. 4 ते 5 बॅग रासायनिक खताचा देऊन त्यालाही 40 क्विंटल कापूस झाला. माझ्याकडे 2.5 एकर क्षेत्र होतं. 2.5 एकरला जास्तीत जास्त 3 बॅग रासायनिक खताचा वापर करून मला 22.5 क्विंटल कापूस झाला. तर एक हे तुकडं पूर्णपणे खराब झालं होतं माझ्याकडं जास्तीच्या पावसाला. अशी SRT पद्धतीची शेती आहे. तर तुम्ही आमची SRT शेती बघून समाधानी आहात का? आणि शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती केली पाहिजे का? कारण तुमचा हा जनसंपर्क आमच्यापेक्षा खूप दांडगा आहे. कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये समन्वयक म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करतात, सहाय्यक म्हणून काम करतात आणि तुम्हाला भेटणारे शेतकरी वेगवेगळ्या गावातले बऱ्याचशा प्रकारचे शेतकरी असतात. तर तुम्ही त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यामध्ये जनजागृती व्यवस्थित मला तुमची झालेली दिसते. पण आणखी तुम्ही किती शेतकऱ्यापर्यंत हे तंत्र घेऊन जाणार? नक्कीच. आता तुम्ही जेवढं हे करतात ते पूर्ण आपण जेवढे शेतकरी समजा आपल्या पोखरा गावात असतील पूर्ण असतील तर आपण सर्वात जास्त त्यांना इथे व्हिजिट द्यायला. कारण की तुम्ही जे केलेलं आहे एकदम उत्कृष्ट केलेलं आहे आणि शेतकरी एक तर मेहनत बी कमी होईल, त्यांचा जे बाकी खतावर औषधावर जास्त जे खर्च होतो ते पण कमी होईल आणि निश्चितच ते खर्च आणि हे कमी झालं तर त्यांचं उत्पन्नात वाढ होईल आणि एक तर त्यांना जास्त मेहनत करायची बी गरज पडणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे ही शेती करणं आजकाल काळाचीच गरज आहे. आणि एक तर आपली जमिनीची जी हे व्हायली धूप त्यांचं व्हायली, धूप व्हायली, त्यातलं कर्ब तामू निघून कमी व्हायला, कर्बन निघून चाललाय. तर ते वाढणं आवश्यक आहे आणि ही पद्धत वापरल्यावरच त्याचा वाढ होणार आहे त्या गोष्टी जमिनीची जी. तर ठीक आहे साहेब, तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला आणि आमची SRT शेती बघितली त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.